मागच्या वेळेच्या धुक्या आणि पावसाच्या हेलपाड्यानंतर आता ह्या वेळेला परत उदगीर पठारला फुलं बघायला आलो आहे. दसऱ्याच्या वेळी या असं सांगितलेलं तिथल्या लोकल माणसांनी. तर आता हे फुल पण कसं म्हणतोय बघा, पुष्पा समज की हमको फ्लावर समजे क्या, फ्लावर नाही वाईल्ड फ्लावर आहे. अशी रान फुलं वाऱ्यानं बागडत आहेत. ती पांढऱ्या कलरची, नवरात्रीतलं 9 कलर इथंच बघायला भेटलं. आज शुक्रवार असल्यामुळं निळा कलर, शुक्रवार असल्यामुळं देवीच्या दर्शनाला आलेले बरेच पर्यटक आज भरपूर येत आहेत. लाल, निळी, पांढरी, पिवळी अशी सर्व प्रकारची फुलं आहेत तिथं. हे लॅव्हेंडर कलरचं प्रॉपर मला आज बघायला भेटलं इथं. ही टोपली, कारवीची टोपली होती ती आता उमलल्यात आणि त्यातून असं लॅव्हेंडर कलरचं फुल बाहेर आले. असा पूर्ण पांढरा, पिवळा, लॅव्हेंडर कलरचा, लाल कलरच्या गौरींचा साडा, हे जांभळ्या कलरचं फुल. तर छाववाडी तालुक्यात शिराळ्याकडनं आराळा चांदोली अभयारण्याचाच भाग आहे उदगीर म्हणून. तिकडून मलकापूरवरून रोड आहे, इकडे चरण आणि आराळ्यावरून रोड आहे. तर सांगली, सातारा, कोल्हापूर, कराड, बेळगावकडच्या पर्यटकांना असं मधून झरा वाहतोय, एकदम नितळ झरा पाण्याचा. ही निळी फुलं कशी बागडत आहेत बघा, ही पिवळी, अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. अजून एक महिनाभर असणार आहेत, येऊन पाहू शकता आपण. मग त्यानंतर असं मलकापूरवरनं निघूया म्हटलं बाहेर आता. तर वायमार्गे सातारा गेल्यासारखं आज चांदोलीकडनं निघून इकडनं जामनून जंगली मार्गे मलकापुरातनं येताना हा डॅम लागतोय. मस्त असं विहंगम असं समुद्रासारखं दृश्य आहे. तर मलकापूरला निघते तिकडून.